कार्यक्रमासाठी आपण आज सगळे रवींद्र नाट्य मंदिरात जमलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय पवारसाहेब या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम शेलार, जगदीश सर, डॉक्टर सावंत, ॲडव्होकेट भिलारे, भावनाताई, श्री सुरेश पाटील, ॲडव्होकेट जाधव, श्रीमती म्हात्रे, श्री अरुण शिंदे, ॲडव्होकेट आनंद सपकाळ, व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनो, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्यस्तरीय कलावंत भव्य मेळावा। खरं तर रवींद्र नाट्य मंदिर आणि माझे 5 दशकाचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत। याच व्यासपीठावर त्याचं डिझाईन वेगळं होतं, इथून एंट्री नव्हती, तिथून असायची। आणि ह्याच रवींद्र नाट्य मंदिरमध्ये महाराष्ट्राच्या लोककला असतील, महाराष्ट्राची मराठीतली अप्रतिम नाटकं असतील, घाशीराम कोतवाल असेल, ती फुलराणी असेल, अशी अप्रतिम कलाकारांना मला ह्याच रवींद्र नाट्य मंदिरमध्ये बघण्याची आणि तो अनुभव घेण्याची खूप मोठी संधी या वास्तूने दिलेली। आणि ह्याच वास्तूमध्ये आज एक अतिशय अप्रतिम लोककलेचा कार्यक्रम होतोय। लोककला म्हणजे ही आपली संस्कृती असते, आपली ओळख असते, आणि ती जोपासण्यासाठी या 21व्या शतकामध्ये जिथे तंत्रज्ञानामुळे गाणाऱ्याचा आवाज मिक्सिंग करून आता ऐकता येतो, त्याच्यामध्ये आपल्या लोककला जिवंत ठेवण्यासाठी जो प्रयत्न तुम्ही करताय हा खरंच अतिशय कौतुकास्पद आहे। कारण तंत्रज्ञानाच्या काळात आपली ही लोककला कुठेतरी हरवून जाऊ नये आणि त्याची नोंद घेऊन अनेक माध्यमात कार्यक्रम घेतातच, पण त्याचबरोबर गाववाडी वस्तीपर्यंत जाऊन प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन तुम्ही आज जो उपक्रम करताय तो खूप खूप कौतुकास्पद आहे। आणि ज्या कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र होता, त्या महाराष्ट्रामध्ये चव्हाण साहेबांचं स्वप्न होतं की मराठी भाषा पण त्याबरोबर त्याची लोककला ही जिवंत राहिली पाहिजे, आणि तो उपक्रम तुम्ही इथे घेताय। या कार्यक्रमाला आमच्याकडून जी काही मदत होईल ती आम्ही करूच, पण महाराष्ट्र सरकारकडे तुम्ही अनेक मागण्या केलेल्या आहेत आणि त्या मागण्यांमध्ये मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाची मागणी मी म्हणजे या वाचनात माझ्या आली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक लोककलेचं पाहिजे। आणि ज्या मानधनाचा उल्लेख तुम्ही सगळा केला, त्या सगळ्या अनेक अशा मागण्या आहेत। आणि आपल्या शाळांमध्येही आपल्याला शिकवता येईल का, त्याच्यासाठी एक वेगळा शिक्षक असावा, कारण मध्ये भाषांमध्ये मला आज खरं अडकायचं नाही, हे व्यासपीठ नाही, पण तिसरी भाषा जी शिकायची जेव्हा आला तेव्हा पहिला निर्णय जेव्हा महाराष्ट्र सरकारने झाला आणि चर्चा झाली त्याच्यावर आणि अनेक मतभेदही त्याच्याबद्दल झाले, तेव्हा असा निर्णय घेतला जर तिसरी भाषा या सगळ्या शाळांमध्ये लवकर कंपल्सरी झाली तर पहिला शिक्षक कुठला कमी होईल, तर तो डान्स टीचर कमी होईल आणि त्याच्याबरोबर खेळातला शिक्षक कमी होईल आणि त्याला भाषेमध्ये टाकलं जाईल। त्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या सरकारला की आपले भाषेचे वाद हे चालू राहू दे, पण आमची लोककला आणि स्पोर्ट्स टीचर हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे खूप मोठं काम आपल्या संस्काराचा हा भाग आहे, तो जिवंत राहिलाच पाहिजे। त्याचं उत्तम डॉक्युमेंटेशन अनेक संस्थांनी केलेलं आहे, पण मी ह्या सांस्कृतिक प्रतिष्ठानला विनंती करीन की ह्याचा तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करा, म्हणजे पुढच्या पिढीला इंस्टाग्राम असेल किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीतून ही कला त्या भाषेमध्ये त्या बोलीमध्ये ही जगली पाहिजे आणि पुढच्या आपल्या हजारो वर्षांसाठी ती जिवंत ठेवली पाहिजे। याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अनेक असे उपक्रम चाललेत। त्या उपक्रमाचा आपण जर ह्याच्यात सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्याची नोंद घेतली तर खूप मोठं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होईल। एक अतिशय घरगुती पण चांगला कार्यक्रम येण्याचा योग आला आणि त्याची सुरुवात विठू माऊलींनी सुरू झाली। त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करते, कारण माऊलीचं दर्शन हे आज अनायसे आपल्या सगळ्यांचं झालं आणि माझं भाग्य की ज्या भागाची लोकप्रतिनिधी आहे त्या भागामधून दोन्ही पालख्या जातात। त्यामुळे ज्या संस्कारात विठ्ठलावर आपण प्रेम करतो, विश्वास ठेवतो, त्या विठ्ठलाच्या आशीर्वादाने हा उपक्रम आणि ही संस्था आणि असे मोठे आणि उत्तम कार्यक्रम फक्त राज्याच्या
गाववाडी वस्तीवर घेईल, पण पुढच्या काही वर्षामध्ये एक चांगला उत्तम कार्यक्रम आपण सगळे मिळून दिल्लीलाही घेऊ, म्हणजे ही लोककला दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या संस्थेची असेल. आज आपण सगळे आज इथे उपस्थित राहिला आणि तुमची कला बघण्याचीही आम्हाला संधी मिळणार आहे. त्यामुळे आपल्यामध्ये आणि आदरणीय पवार साहेबांचं भाषण आणि पुढच्या कार्यक्रमात फार वेळ न घेता संस्थेला आणि आज उपस्थित सगळे ऑर्गनायझर्स जे कदाचित व्यासपीठावर नसतील पण मागे असतील, मला वाटतं त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया, कारण का अनेक लोकांनी खूप कष्ट अनेक दिवस त्याच्यासाठी केले. तुमच्या सगळ्या टीमचे मी मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताई धन्यवाद. आपल्यावर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा